आता नाही सोडणार. अरे बस तू किती झाले किती झाले? खूप खूप बाबा खूप वर्ष झाली खूप. केवढे मोठे झालो ना आपण. सगळं आयुष्य असंच चाललंय. साधं एक लग्नही झालं नाही माझं. मग कर ना, तुला कोणी थांबवलंय? करणार ना, मी लग्न करणार. आपण एकत्र करू. का? सिंपल आहे. लहानपणापासून आपण एकत्र जगलोय, एकत्र वाढलो, आपण एकत्र शाळेत गेलो, एकत्र काम करतोय. मग लग्न का वेगवेगळं करायचं? लग्नही आपण एकत्र करणार. आणि ठरलं, आज जी तुला पहिली दिसेल ना, ती तुझी बायको होणार. तुला जो काय गोंधळ घालायचाय तू घाल, मला याच्यामध्ये पाडू नकोस प्लीज. समीर यार, जे घडून गेलंय ते. हा मला माहितीये, मला माहितीये यश, मला सगळं माहितीये. हम एक ही बार जीते एक ही बार मरते, प्यार भी एक ही बार होता है, चांदनी मुझे छोड़ के चली गई. मला सगळं माहिती, पण ते सोड नाही यार. आता चांदणी नाही चटक चांदणी होती ती. ऐक ना यार यश, हे बघ प्लीज, ते सगळं विसर ना. ठरलंय आपलं, आज जी पहिली दिसेल ती माझी वहिनी असेल. आणि राहिला प्रश्न बर्थडे पार्टीचा, बुर्ज खलिफा मध्ये बर्थडे पार्टीची अरेंजमेंट झालेली आहे. सो आपण जातो एन्जॉय करायला. अरे वाह, क्या बात है. एन्जॉय द पार्टी. मी घरी चाललोय. एक मिनिट, हे कधी ठरलं यश? यश मी बुकिंग केले, पैसे भरलेत. ते तुझं तू बघ काय ते. अरे कम ऑन यार, तू अरबोपती आहेस, मी नाहीये. बुकिंग करायच्या आधी विचार करायचा ना. अरे दिस इज नॉट फेअर. तू ऐन वेळेला प्लॅन चेंज कसा करू शकतोस? सिद्धवानी इथे काय करते? मला नाही माहित. वड्डे साई, मी तुमची कधीपासून वाट बघत होतो, पण तुम्ही कधी इंग्लंड, कधी सिंगापूर, कधी स्पेन. तुम्हाला गाठ आहेस तर कुठं साई? मग आज इथे कसे पोहोचलात? आपके आंटी जी ने बताया और आप दोनों मिल गए साई. वड्डे बाबा जी की कसम, आज माझ्यासाठी लकी डे साई. सर, सर आपण त्या ऍप बद्दल बोललो होतो ना. वड्डे बाबाजी की कसम, एकदम सॉलिड ऍप आहे ते. ऍप 100 माणसांचं काम एकदम करतंय. वड्डे बाबाजी की कसम, एकदाच इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम प्रॉफिट. सिद्धवानी, या एका ऍपमुळे जर का माझ्या 100 माणसांची नोकरी जाणार असेल, जर का माझी 100 कुटुंब उपाशी राहणार असतील, तर ही डील माझ्यासाठी प्रॉफिट नाही, लाईफ टाइम लॉस आहे. मी एक बिझनेसमॅन आहे सिद्धवानी, आणि या प्रॉफिट आणि लॉसची गणितं मलाही कळतात. या 100 कुटुंबांचा आशीर्वाद माझा नफा आहे, आणि म्हणूनच ही डील मी करणार नाही. हीच नाही, अशी कुठली डील घेऊन माझ्याकडे आलात ना, फोडून टाकेन. वड्डे बाबाजी की कसम. जरा जास्त बोललो काय मी आत? हो, हा म्हणजे ते फोडून टाकीन बिकीन जरा जरा जास्त झालं. मग आता आता काय, आता बोललो तर फोडायचा. दे बर्थडे बम, ते बर्थडे बम. लवकर, उशीर होतोय. पण हळू चालव. किती प्लॅन्स केले होते तुझ्या बर्थडेचे मी इथे. का चाललोय आपण? जाणं गरजेचं आहे का? 3 वर्षांनी घरी जातोय मी समीर. 3 वर्ष. 3 वर्ष आजोबांना भेटलो नाहीये यार. त्यांचा हात माझ्या डोक्यावरून फिरला नाहीये. मिस करतो यार मी त्यांना, काका काकूंना, सगळ्यांनाच. कधी एकदा जाऊन त्या सगळ्यांना भेटतो असं झालंय मला. खरं तर आजचा दिवस ना, त्या सगळ्यांशिवाय मी इमॅजिनच नाही करू शकत. अरे यश, आजोबांबद्दल ही भावना मी समजूच शकतो, पण तुला वाटतं घरातल्या बाकीच्यांना तुझ्या बर्थडे बद्दल काही पडलेली असेल?
तू नेहमी त्यांच्याबद्दल असं का बोलतोस रे? दे केअर फॉर मी, दे लव्ह मी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आई बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेल्यानंतर मला कोणी सांभाळलं? आजोबांनी आणि काका काकूंनीच ना. सॉरी बॉस, आजोबांबद्दल ठीक आहे, त्यांनी एम्पायर उभं केलंय, पण काका काकू त्यांनी तुला नाही, तू त्यांना सांभाळलेस आणि अजूनही सांभाळतोयस. मी तुला चॅलेंज देऊन सांगतो, आजोबा वगळता घरातल्या कुणालाही तुझा वाढदिवस लक्षात नसेल. रिअली? बघूयाच. चीअर्स. घरतोंडे सर दिसतायत डोळ्यासमोर मला. डोंट वरी यार, जास्त वेळ नाही होणार आहे आपल्याला, तू काळजी नको कर. हो मॅडम, हो मॅडम, स्क्रॅच आलाय. आधीपासूनचा असेल. आता आपण लिहिलं तुमची स्कूटर तेव्हा गेलाय. हे बघा, तुम्हाला भरपाई द्यावी लागेल. हो, 20-25 हजार खर्च आहे. एका स्क्रॅचचा? तुम्ही आधी गाडी साईडला घ्या. एक मिनिट, गाडी आम्ही कशाला साईडला घेऊ? आम्हाला उशीर होतो, ऑफिसला जायचंय. हो, सिग्नलला उभ्या उभ्या गाडी ठोकलीत. सिग्नलला उभ्या उभ्या तुम्ही हॉर्न वाजवला, ती दचकली ना. असं रेड सिग्नलवर हॉर्न कोण वाजवतं? त्याला तुमची सॉरी चूक बोल आणि आहे. चल. हे बघा मॅडम, ही मी गाडी तुम्हाला कोणाची call आहे back तुम्हाला करतो. माहित Yeah, नाहीये. bye. अहो कोणाची का मनोज. असे ना, म्हणून सॉरी म्हणा आणि चला. बोलवा तुमच्या सरांना बाहेर, बोलवा ना. अशी महागडी गाडी वापरता आणि मेंटेनन्सला खर्च का इतरांकडनं घ्याल? हे बघा, चूक तुमची आहे, आम्ही नाही पैसे भरणार. सॉरी बोला आणि चला. सॉरी मॅडम. करेक्ट भेटली. यश आपलं ठरलं होतं, आज जी पहिली दिसेल ती तुझी बायको असेल. यश, तुला हिच्याशीच लग्न करायला लागेल. तुला अशीच हवी. माझी तुझी रेशीम